नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। तर प्रकरण 7 आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्यालाच नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं। या पाठाविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहूया। तर प्रथमतः पाठाला सुरुवात करण्यापूर्वी पाठाची प्रस्तावना आपण पाहणार आहोत। पाठाची प्रस्तावना पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग म्हणा, व्यापार आणि बाजारपेठा म्हणा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो। मग राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते। याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे। अशा प्रकारे भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची समितीची स्थापना करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली। सद्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO त्याला दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते। अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाची प्रस्तावना पाहिलेलो होतो। आता आपण अर्थ पाहणार आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहणार आहे। बघा, आधुनिक अर्थव्यवस्था ही काय आहे? पैशावर आधारित आहे। म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते। म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे कुठं? पैशामध्ये व्यक्त केले जाते। देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो। खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणारा वस्तू व सेवांचा प्रवाह होय। खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय। आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या खालीलप्रमाणे आहे। पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या द्वारे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे ते आपण पाहणार आहोत। तर प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत तिघ प्रोफेसर अर्थशास्त्रज्ञ सहभागी होते। एक तर प्राध्यापक PC महालनोबिस होते, दुसरा आहे प्राध्यापक DR गाडगीळ आहेत, तिसरा आहे डॉक्टर VKRV राव। हे तिघ सदस्य त्यामध्ये होते। तर या त्यांची एक समिती होती, त्यांची समितीची व्याख्या पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत। तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। दुसरा आहे प्राध्यापक AC पिगू यांनी केलेली व्याख्या आपण पाहणार आहोत। समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पादनाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पादनाचा ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो। या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो। अशा प्रकारे प्राध्यापक AC पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असून या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो। पुढची व्याख्या आहे प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची व्याख्या आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय। प्राध्यापक आयर्विंग फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या केवळ उत्पादनांपैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय। त्यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो। परत एकदा सांगते मी, प्राध्यापक आयर्विंग फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय। त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पादनाची वैशिष्ट्ये। राष्ट्रीय उत्पादनाची वैशिष्ट्ये बघा, एक आहे
स्थूल आर्थिक संकल्पना एक काय आहे? स्थूल आर्थिक संकल्पना. बघा, एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पनामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. अंतिम वस्तू व सेवाचे मूल्य. बघा, दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवाचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. अशा प्रकारे दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवाचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ, शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टाच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. एक्झाम्पल म्हणून त्यांनी काय दिलेले आहेत? शर्टाचा मूल्य म्हणजे किंमत निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा किंवा किमतीचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टाच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. पुढचं आहे निव्वळ समग्र मूल्य. पुढचं काय आहे? निव्वळ समग्र मूल्य. बघा, राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू व सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू व सेवांचा निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरण म्हणजे भांडवली वस्तूची होणारी झीज. उदाहरण म्हणजे भांडवली वस्तूची होणारी झीज. त्यानंतर आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. त्यानंतरचा मुद्दा आहे वैशिष्ट्य आहे चौथा महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असून विदेशी निव्वळ उत्पन्न. बघा, राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य x - m आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणगी r - p यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो, त्यालाच विदेशी निव्वळ उत्पन्न असे म्हणतात. पाचवा आहे आर्थिक वर्ष. पाचवा काय आहे? आर्थिक वर्ष आहे. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असा आहे. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असा आहे. अशा प्रकारे आर्थिक वर्ष हे महत्त्वाचं राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य असून 6वं आहे प्रवाही संकल्पना. प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शविते. प्रवाही संकल्पना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शविते. शेवटचा आणि 7वां महत्त्वाचा राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. पैशात व्यक्त केलेले मूल्य. बघा, राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशाच्या स्वरूपात विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशाच्या स्वरूपातील विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याचं प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या आपण पाहिलेलं आहोत. राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या आपण पाहिलेलं आहोत. प्राध्यापक AC पिगो आणि ॲरिन फिशर यांची सुद्धा व्याख्या आजच्या तासाला आपण पाहिलेलं आहोत. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिला आहे स्थूल आर्थिक संकल्पना. दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. तिसरा आहे निव्वळ समग्र मूल्य आहे. चौथा आहे विदेशी निव्वळ उत्पन्न आहे. 5वा आहे आर्थिक वर्ष आहे. 6वा आहे प्रवाही संकल्पना आहे. 7वा आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याची व्याख्या, वैशिष्ट्य आजच्या तासाला पाहिलेलं आहोत. तर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. प्रत्येकाने लाईक आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.